पहिला पदार्थ आपला उत्तम झाला. आता आपल्याला दुसरा पदार्थ करायचा. याचं नाव काय? चटपटीत रताळ. मला वाटतं ही उपवासाची रेसिपी आहे, हो कारण आज आहे आषाढी एकादशी. हो. लागणारं साहित्य सांगा. उकडलेल्या रताळ्याचा किस, उकडलेल्या बटाट्याचा किस, उपवासाचा चिवडा, हिरवी चटणी, तूप, दही आणि चिंच गुळाची चटणी आहे, कोथिंबीर, खारे शेंगदाणे आणि आलं आणि हिरवी मिरची वाटून केलेलं एक मिक्सचर आहे. हो. आणि संदय व मीठ. वा, फारच छान. पहिल्यांदा काय करूया ताई? आता एक बाउल घेऊयात. घ्या. याच्यात काय लागणार आहे? आता यामध्ये उकडलेल्या रताळ्याचा किस घेऊयात. बर. स्वीट पोटॅटो. स्वीट पोटॅटो. आता यामध्ये उकडलेल्या बटाट्याचा किस, नुसतं पोटॅटो. यामध्ये थोडंसं मीठ घेऊयात, चवीपुरतं अगदी. पिंक सॉल्ट म्हणजे आपलं सेंदेव मीठ. सेंदेव मीठ. पुढे काय? थोडीशी कोथिंबीर घालूयात. काही ठिकाणी उपवासाला चालते, काही ठिकाणी नाही चालत. काही ठिकाणी नाही खात. तसा उपवासाला धन्याचा चहाही पितात. धण्याचा चहा? हो. हे काय? धने, संपूर्ण अख्खे धने हं, थोडेसे तव्यावरती फ्राय करायचे हं. आणि दूध उकळायचं. दूध उकळून त्यामध्ये जे धने आपण फ्राय केले होते हं. त्याचा थोडा कूट करून त्यामध्ये आपण चहा पावडरच्या ऐवजी तो वापरू शकतो. सुंदर चहा होतो अगदी. हो का? हो. अरे वा, त्या निमित्ताने धण्याचा चहा नक्की करून बघा. हो की नाही? हो. वा वा. हिरवी मिरची, आलं वाटलेलं मिश्रण आपण यामध्ये थोडं घालू. आता हे संपूर्ण मिक्स करून मिक्स करा. याच्या छोट्या टिक्क्या बनवून घेऊयात. बर, ठीक आहे. ह्या टिक्क्या करता करता आम्हाला एखादी ओवी, एखादा अभंग काहीतरी ऐकवणं की ज्याचा अर्थ आमच्यापर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे. संत जनाबाई सकाळी उठल्यापासून भगवंताच्या भक्तीमध्ये या दंग असायच्या आणि त्या सकाळी उठल्यानंतर जेव्हा जात्यावर बसायच्या त्यावेळेस जात्यावरती ओव्या म्हणायच्या. बर. तर त्यातलीच एक ओवी, सुंदर माझे जाते गे फिरते बहुतुके, ओव्या गाऊ कौतुके, तू ये रे बा विठ्ठला, वा. तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. वा. सासू आणि सासरा धीर तो तिसरा, वा. ओव्या गाऊ भरतारा, तू ये रे बा विठ्ठला. अरे वा वा वा, किती छान. म्हणजे संसार करता करता परमेश्वराचं नाव ओठी आलं पाहिजे. हो. काय सुंदर ह्या रचना आहेत. ही संत जनाबाईंची आहे का? संत ठीक जनाबाई. आहे. ह्या टिक्क्या आपल्याला काय शालो फ्राय करायच्यात का? हो, फ्राय करायची. मग मी तोपर्यंत गॅस लावून घेऊ. हो. चला, तुमच्या आदेशानुसार माऊली गॅस लावतो. आज एकादशी म्हणल्यावर तूप असेल ना? हो. तू हे एक फार बरं झालं. तूप किती लागणार आहे? फ्राय होईल एवढंच बस. आता व्यवस्थित फ्राय करून घेऊयात. आपण आता या टिक्क्या काढून घेऊ एक एक छान. हो. चला, रताळ आणि बटाटा याच्या टिक्क्या तयार आहेत. आता हो. काय? आता यामध्ये आपण दही घालून घेऊयात. घ्या. अगदी थोडं थोडं आपण यावर दही घालूयात. हे एक आम्हाला फार बरं वाटलं की कीर्तन करणाऱ्या जयश्री ताई उपवासही करतात, पण आजच्या काळातल्या मुलांना उपवास कसा करता येईल याचा विचार करून आधुनिक पदार्थही दाखवत आहेत. म्हणजे कसं सगळंच एकत्र होईल. हिरवी चटणी. हिरवी चटणी अगदी चवीनुसार तुम्हाला आवडेल तशी. आता यावर लाल चटणी, चिंच गुळाची. चिंच आणि गुळ. खाण्यावरती एखादी ओवी आहे का? हो. हो. अभंग आहे. खर तर या अभंगामध्ये तुकोबाराय फार सुंदर सांगतात. कारण संतांचं वचनच ते ना, पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन. वा वा वा.
जेव्हा अन्न हे पवित्र व्हावं असं जर वाटत असेल ना, तर ते करीत असताना देवाचं स्मरण करा. वा कारण जेव्हा एखादी स्त्री घरामध्ये अन्न करीत असते तेव्हा त्या अन्नाचा जो परिणाम असतो तो शरीरावर होत असतो किती छान, आणि त्या शरीराचा परिणाम तुमच्या मनावर सुद्धा होत असतो. अगदी बरोबर. आणि जर आपलं मन शांत आनंदी राहावं असं जर वाटत असेल ना, तर भोजन बनवण्याची प्रक्रिया ही फार सुंदर हवी. आणि त्याकरता एकच मंत्र आहे, रामकृष्ण हरी जे जे रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जे जे रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जे जे रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जे जे रामकृष्ण हरी. वा 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 वा, सातत्याने फारच छान. हे म्हणत जेव्हा आपण स्वयंपाक करू ना, तो स्वयंपाक फक्त भोजनापुरता मर्यादित न राहता तो स्वयंपाक ते भोजन प्रसाद होऊन जाईल. वा फारच छान, फारच छान. वा इतका सुंदर, पाहून कोणी म्हणणार सुद्धा नाही की हा उपवासाचा पदार्थ आहे. हो. पण घराघरातल्या थोरा मोठ्यांना, जेनझी मुलांना आम्हाला सांगायचं आहे की उपवास सुद्धा इतका ग्लॅमरस करता येऊ शकतो. शेवटी काय, भाव महत्वाचा, हो. भक्ती महत्वाची, आणि मनीनही भाव तर मग कसं काय देवा मला पाव, हो की नाही? हो. त्यामुळे मनात भाव ठेवा, पदार्थ करा, उपवास करा, परमेश्वराचं नाव घ्या, पण त्याआधी लिहून घ्या साहित्य आणि कृती. चटपटीत रताळ. 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: उकडलेल्या रताळ्याचा किस अर्धी वाटी, उकडलेल्या बटाट्याचा किस अर्धी वाटी, उपवासाचा चिवडा आवडीनुसार, तूप आवडीनुसार, दही आवडीनुसार, हिरवी चटणी आवडीनुसार, चिंच गुळाची चटणी आवडीनुसार, कोथिंबीर आवडीनुसार, खारे शेंगदाणे आवडीनुसार, आलं हिरवी मिरचीची भरड 1 चमचा, सैंधव मीठ चवीनुसार. कृती: एका बाउलमध्ये उकडलेल्या रताळ्याचा किस, उकडलेला बटाट्याचा किस, सैंधव मीठ, कोथिंबीर, आलं हिरवी मिरचीची भरड घालून मिश्रण एकजीव करून घ्या. मिश्रणाचे छोटे गोळे करून त्याला टिक्कीचा आकार द्या. आता तयार टिक्क्या तुपावर दोन्ही बाजूने शॅलो फ्राय करून घ्या. शेवटी त्यावर दही, हिरवी चटणी, चिंच गुळाची चटणी, खारे शेंगदाणे, उपवासाचा चिवडा आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करा. चटपटीत रताळं तयार. वा 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 वा, रामकृष्ण हरी माऊली, जय श्रीताई. तुम्ही केलेला हा पदार्थ हा उपवासाचा आहे, त्यामुळे तुम्ही खाऊ शकता, निश्चिंत राहा. मी तुम्ही सांगायच्या आधीच खायला सुरुवात केली. फारच सुंदर. परमेश्वरा, तुझी लीला अगाध आहे. वा, जय श्रीताई, तुम्ही इथे आलात, आम्हाला अतिशय आनंद झाला. तुम्हाला तुमच्या कीर्तन सेवेसाठी मनापासून शुभेच्छा. कीर्तन करत राहा. जाता जाता एक प्रश्न विचारायचा आहे. आम्ही परमेश्वराकडे गेल्यानंतर आम्हाला हेच कळत नाही की मागावं काय. मग आम्ही बंगला मागतो, गाडी मागतो, दागिने मागतो, शान मागतो, पण परमेश्वराकडे गेल्यावर मागावं काय? खरं तर जी मागणी श्री संत नामदेव महाराजांनी केली. श्री संत नामदेव महाराज म्हणतात, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझ्या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो, अहंकाराचा वारा नो लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी, नामा म्हणे तया असावे कल्याण, जयामुखी निदान पांडुरंग. अरे वा 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 वा, अहंकाराची बाधा होऊ देऊ नको, हो, आणि फक्त मुखी नाव असावं पांडुरंग, एवढंच मागणं आहे. हेच मागणं असावं. फारच छान, फारच छान. तुम्ही इथे आलात, आम्हाला अतिशय आनंद झाला. धन्यवाद.